आज आपण तयार करणार आहोत खमंग खुसखुशीत पालक आणि नाचणीच्या पिठाचं थालीपीठ। भरपूर भाज्यांचा वापर केल्यामुळे हे थालीपीठ पौष्टिक तर आहेत, याशिवाय दिवसभर हे एकदम मऊसूत राहतं। तुम्ही इथे पाहू शकता हे थालीपीठ किती सुंदर तयार झालेलं आहे। खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असं हे नाचणीच्या पिठाचं थालीपीठ आपण आज तयार केलेलं आहे। दहीसोबत, चटणीसोबत किंवा मग लोणच्यासोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। नुसतं देखील मस्त लागतं हे थालीपीठ। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे। पालकची पानं स्वच्छ धुवून घेतली। फक्त पानंच आपण घेतलेले आहेत, देठ काढून टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित निथळत चाळणीमध्ये ठेवून दिलं होतं। त्यानंतर आपण याला बारीक चिरून घेतलेला आहे। एक गाजर बारीक किसून घेतलेला आहे। एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। याशिवाय थोडासा दुधी आपण इथे किसून घालणार आहोत। ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे एक वाटण तयार करणार आहोत। 1 टेबलस्पून इतकं धणे, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून बडीशोप, अर्धा टेबलस्पून ओवा, कढीपत्त्याची पानं 5-6, 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8-10 आणि 1 इंच आल्याचं पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण ह्या भाज्यांवर काढून घेऊया। हे वाटण वाटल्यामुळे थालीपीठ जे आहे ते एकदम खमंग तयार होतं। इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी नाचणीचं पीठ, यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ, वाटी मात्र एकच वापरायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन, त्याच वाटीने अर्धी वाटी आपण दही घालणार आहोत। दही घातल्यामुळे थालीपीठ जे आहे ते दिवसभर मऊ राहण्यास मदत होते। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूया। मसाल्यांमध्ये 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे सफेद तीळ घालणार आहोत। चिमूटभर हिंग घालायचा आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी चांगलं मळून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं पाणी वापरून एक मऊसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पीठ थोडंसं आपल्याला लुसलुशीतच तयार करून घ्यायचं। लुसलुशीत पीठ असल्यामुळे मग थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित दिवसभर असं मऊ राहतं। एकदम कडक असं पीठ ठेवायचं नाही। आता थालीपीठ थापण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे, त्यावर 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे तेल चांगलं पसरवून घेते। पान जे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करूनच घ्यायचं आहे। ह्यावर थोडंसं मी पाणी शिंपडलेलं आहे आणि यानंतर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। तर इथे मी एक पिठाचा गोळा काढून घेते। उरलेलं पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि मस्त असं हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। पिठाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित चांगला गोल करून घ्यायचा आणि यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापताना ते जास्त जाड नको किंवा जास्त पातळही नको असं थालीपीठ आपल्याला थापायचं आहे। तर इथे बघा मी हळूहळू हे थालीपीठ मोठं करून घेते आहे आणि इथे व्यवस्थित हे थालीपीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता यावर वरून तेल घालायचं। तेल घातल्यामुळे काय होतं, थालीपीठाला भेगा पडत नाही। सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आता ह्याला छिद्र करायची अशी छोटे म्हणजे मग थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं। आता ह्याला आपण शेकून घेऊया। इथे तवा गरम करत ठेवलेला आहे। आता हे थालीपीठ जे आहे ते ह्या तव्यामध्ये घालूया। व्यवस्थित अगदी हळूवारपणे हे थालीपीठ आपल्याला तव्यामध्ये घालायचं आहे आणि पान जे आहे ते व्यवस्थित आपल्याला सुटं करायचं आहे। त्याला मी थोडंसं असं प्रेस करून घेते। अतिशय पौष्टिक स्वादिष्ट हे थालीपीठ तयार होतं। तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता।
आता या थालीपीठाला आपण वरून पण पाणी लावायचं आहे. वरून पाणी लावल्यामुळे काय होतं की थालीपीठाला भेगा पडत नाही. त्यामुळे वरूनसुद्धा व्यवस्थित पाणी लावायचं आणि हे पाणी कोरडं होईपर्यंत आपण वाट पाहायची. मध्यम आचेवरच आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता बघा वरची बाजू कोरडी झालेली आहे. आता हे तव्यातनं असं सुटलं पाहिजे, हलवून बघायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे थालीपीठ उलट करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट मऊसूद असं हे थालीपीठ तयार होतं, कारण ह्यामध्ये आपण भाज्या भरपूर घातलेल्या आहेत आणि पिठांचं प्रमाण आपण कमी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.